पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मानधनावरील क्रीडा शिक्षकाकडनं पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं 6 लाख रुपये किमतीचा 10 किलो 138 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केलाय। हरीश मदन सोनवणे असं या क्रीडा शिक्षकाचं नाव आहे। सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना एक संशयित व्यक्ती दुचाकीवर बॅग घेऊन बसलेला होता। त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्यात 10 किलोपेक्षा अधिकचा गांजा आढळून आला। आरोपीनं आपण पिंपरी चिंचवड पालिकेत मानधनावर क्रीडा शिक्षक म्हणून काम करत असल्याचं पोलिसांना सांगितलं। पिंपरी सौदागर परिसरामध्ये एक इसम आम्हाला रस्त्याच्या कडेला एका गाडीमध्ये असं थांबलेलं मिळून आला। संशयास्पद स्थिती दिसल्याने आम्ही त्यांच्याकडे विचारपूस केली तर त्याच्या पाठीवरील सॅकमध्ये जवळपास आम्हाला 10 किलोचा गांजा मिळून आलेला आहे। तो इसम हरीश सोनवणे नावाचा इसम सध्या पिंपरी गावामध्ये राहतो। मूळचा शिरपूर धुळे या गावचा आहे। तो गांजा 10 किलो एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा बाळगताना आम्हाला मिळून आला। आम्ही त्याला ताब्यात घेतलं त्याच्या दुचाकीसह आणि त्याच्यावरती NDPS ॲक्ट खाली गुन्हा दाखल करून तो सांगवी पोलीस स्टेशनला रजिस्टर करून पुढील कारवाईसाठी त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।